Good morning, student. Today we are going to start the first topic of paper 1. The name of the topic is gravitation. First, we know the meaning of gravitation. Gravitation, the concept discovered by Sir Isaac Newton. Look at this. Gravitational force. This concept already we study in a 9th standard. Gravitational force means the force. Gravitational force is a universal force and it acts not only between two objects on earth but also between any two objects in the universe. This gravitational force, गुरुत्वीय बल, हे आपण 9वीला असताना शिकलेलं आहोत. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स, वैश्विक बल आपला म्हणता येईल गुरुत्वीय बल. मग हे गुरुत्वीय बल पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये आहे तसंच विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वीय बल आपल्याला सांगता येईल. मग ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट. आपल्याला माहिती आहे, आपण जर पुस्तकामध्ये पाहिलं तर फर्स्ट पेजवर आपल्याला एक डायग्राम दाखवलेली आहे. ॲपल्स फॉल्स फ्रॉम द ट्री, म्हणजे सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद खाली पडतं. मग हे पडत असताना हे सफरचंद क्षितिज समांतर का पडलं नाहीये? हे सफरचंद झाडावरून जर पडत असेल तर व्हर्टिकल डायरेक्शन, परपेंडिक्युलर डायरेक्शन पडलेले आहे. पण हे जर सफरचंद आपला हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर का पडलं नाही याचं पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्याविषयी न्यूटनने थोडी माहिती सांगितलेली आहे. व्हाय द ॲपल्स फॉल्स in a horizontal direction, why it falls on a vertical direction. मग या व्हर्टिकल डायरेक्शन परपेंडिक्युलर का पडलं तर यामध्ये आपल्याला सांगते सम फोर्स विच अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड द अर्थ. धिस फोर्स नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. धिस फोर्स आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ अर्थ. पृथ्वीच्या केंद्रकापाशी विशिष्ट असं बल आहे. त्या बलालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल असं म्हणता येईल. सफरचंदाचं ज्या झाडावरून सफरचंद पडलं ते क्षितिज समांतर म्हणजे सरळ या ठिकाणी पडायला पाहिजे, पण ते पडत असताना सरळ खाली म्हणजे उभ्या व्हर्टिकल किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शन खाली पडलेले, लंब पद्धतीने पडलेलं आहे. मग हे व्हर्टिकल डायरेक्शन किंवा परपेंडिक्युलर पडलेलं आहे. याचा अर्थ सफरचंदाला देखील या पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केलेले किंवा या ठिकाणी फोर्स लावलेला आहे. सो एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. सो सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट. In this topic, we have to study the Kepler's law, motion of how the planets are motion. All these observations are given in a Kepler's law. Johannes Kepler हा जो शास्त्रज्ञ होऊन गेला, या शास्त्रज्ञांनी ग्रहांचं मोशन, ग्रहांची गती कशा पद्धतीने होते याचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी केलेलं आहे. मग त्याची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायची आहे. Kepler's law. Kepler's law related to motion of a planet. So first law, केपलरचा पहिला जो नियम आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिला नियम आपल्याला सांगता येईल केपलरचा, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स अँड द सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे असून सूर्य हा त्यांच्या नाभीवर आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्लॅनेटच्या संदर्भात सांगता येईल इलिप्स, याचा अर्थ लंबवर्तुळाकार. पहिला आपल्याला केपलर्स लॉ काय सांगितला आहे? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्यांच्या नाभीवर आहे. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स अँड द सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. इट इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स. नंबर 2, दुसरा लॉ काय सांगता येईल? द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. आता सन अँड प्लॅनेट हा आपल्या सेंटरला सन म्हणता येईल, हे आपला प्लॅनेट म्हणता येईल. यांना जोडणारी रेषा द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप
इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समजा आपण या ठिकाणी सी, इथं डी आणि इथे ई घेतला आपण डिस्टन्स अक्षर घेतले, तर सी डी सी ई हे जे एरिया असेल हा एरिया या ठिकाणी या प्लॅनेटने कव्हर केलेला म्हणता येईल समान वेळेमध्ये. दुसरा आपला नियम काय सांगता येईल, द लाईन जॉईनिंग द सन टू द प्लॅनेट स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल अजून याच्यामध्येच आपल्याला सांगता येईल, समजा हा प्लॅनेट असेल, इथं आपण नाव देऊ, इथं पी सी क्यू, याचा एरिया आणि याचा एरिया या दोन्हींचा एरिया सेम असणार आहे. लक्षात घ्या, डी सी ई याचा एरिया आणि पी सी क्यू याचा एरिया सेम असणार आहे. का? आपला सेकंड नियम काय, सेकंड लॉ काय सांगितला आहे, द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. नंबर थर्ड, केपलर्स लॉ. थर्ड, केपलर्स लॉ as the period of rotation of a planet is directly proportional to the cube of distance from sun to the planet. म्हणजे ग्रहांच्या आवर्तनकालाचा वर्ग, the square of rotation of a planet is directly proportional to the cube of distance from sun to the planet. क्यूब ऑफ डिस्टन्स मीन्स अंतराचा घन, म्हणजे आवर्तन कालाचा वर्ग हा या ग्रहांच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी क्यूब. सो वी हॅव टू राईट ॲज टी स्क्वेअर अपॉन डी क्यूब इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट, वेअर के इज अ कॉन्स्टंट. हा झाला थर्ड लॉ, के प्लस थर्ड लॉ. मग हे तिन्ही नियम आपल्याला काय सांगतात अजून एकदा. नंबर फर्स्ट, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इक्लिप्स and the sun is one of the foci. Number 2, the line joining the planet and sun sweep equal area in equal interval of time. Number 3, the square of rotation of a planet is directly proportional to the cube of distance from sun to the planet. That is t square directly proportional to d cube, that is t square upon d cube equal to k. So k is a constant. So these are the three Kepler's law. Next point we have to study Newton's universal law of gravitation. या न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक जो सिद्धांत आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. Newton's universal law of gravitation. So we have to study as Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. यामध्ये नियम काय सांगितला आहे, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टू अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the distance between the two objects. म्हणजे विश्वामध्ये प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते विशिष्ट अशा बलाने, आणि हे बल त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या आणि अंतराच्या व्यस्तानुपाती असते. नियम काय सांगते अजून एकदा आपण समजून घेऊ. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. This force is directly proportional to the product of the two masses
directly proportional to the product of two masses of object and inversely proportional to the square of distance between them. मग आपल्याला या ठिकाणी हा नियम असा सांगता येईल m1 and m2 these are the two objects. दोन वस्तू m1 आणि m2 दिलेल्या आहेत. F is a force between these two objects. दोन वस्तूंमध्ये असलेले बल आपल्याला F म्हणता येईल. त्यानंतर D is a distance between the two objects. Therefore F is directly proportional to m1 into m2 upon d square. Therefore F equal to G into m1 into m2 upon d square, where G is universal, G is a gravitational constant. G is a gravitational constant. G ला आपला गुरुत्वीय स्थिरांक या ठिकाणी म्हणता येईल. हा नियम पण सर्वात महत्त्वाचा आणि सोपा आहे, आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हा नियम एकदा आपण समजून घेऊ. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करून घेत असते विशिष्ट बलाने, आणि हे बल म्हणजे त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार आणि त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. नियम काय सांगता येईल? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. धिस फोर्स इज directly proportional to the product of two masses of object and inversely proportional to the square of distance between them. That is F directly proportional to m1 into m2 upon d square. That is F equal to G into m1 into m2 upon d square, where G is a gravitational constant. मग आज आपण दोन कन्सेप्ट समजून घेतले. एक पहिला केपलर्स लॉ आणि दुसरा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग हे दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित वाचा. पुढच्या तासामध्ये नवीन पॉईंट आपण समजून घेऊ.